समर वेकेशन्सला सुरुवात होते आणि सर्वांचा आवडीचा विषय म्हणजे स्विमिंग. अगदीच सर्वजण स्विमिंगसाठी एक्साइटेड आहेत. पॅरेंट्स, स्टुडंट, किड्स सर्वांना स्विमिंगचे आहे. पण स्विमिंग करताना आपल्या सर्वांचा एक कन्सर्न असतो, एक प्रश्न असतो की ह्या पाण्यामुळे आपल्या स्किनवरती कुठला दुष्परिणाम तर होणार नाही ना, आपली स्किन सेन्सिटिव्ह तर बनणार नाही ना. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्विमिंग पूलमध्ये पाण्यामध्ये जे क्लोरीन मिक्स केलेलं असतं, जे क्लोरिनेटेड वॉटर असतं, त्यामुळे आपली स्किन बऱ्याच वेळा ड्राय, सेन्सिटिव्ह आणि इरिटेट बनत असते. तर अशा वेळेला आपल्याला त्या पाण्यापासून आपल्या स्किनची काळजी घेणे खूप गरजेचे असते. क्लोरिनेटेड वॉटरमुळे आपल्या स्किनमधलं जे नॅचरल ऑइल्स असतात ते नॅचरल ऑइल कमी होतात आणि त्यामुळे आपली स्किन अतिशय ड्राय बनत असते. सर्व प्रिकॉशन्सपैकी सर्वात महत्त्वाची प्रिकॉशन म्हणजे तुमची स्विमिंगची बॅच डिसाईड करताना ती सकाळी 8च्या आधीच आणि संध्याकाळी 5 नंतर असायला पाहिजे, जेणेकरून तुमचं सन एक्सपोजर अवॉइड होईल. दुसरी अतिशय महत्त्वाची प्रिकॉशन म्हणजे जेव्हा तुम्ही स्विमिंगला जात असता तेव्हा तुमच्या स्किनवरती सनस्क्रीनचं अप्लिकेशन करणे हे फार गरजेचं आहे. तर सनस्क्रीन सिलेक्ट करताना ते SPF 50 असायला पाहिजे, फिजिकल सनस्क्रीन असायला पाहिजे, त्याचप्रमाणे ते वॉटर रेजिस्टंटसुद्धा असलं पाहिजे, जेणेकरून लॉंगर पिरियडसाठी तुमच्या स्किनला त्यापासून प्रोटेक्शन मिळेल. जर तुम्ही पाण्यामध्ये खूप वेळासाठी राहत असाल, 1 ते 2 तास तुम्ही स्विमिंग करत असाल, तर अशा वेळेला तुमच्या स्किनवरती सनस्क्रीनचं रिअप्लिकेशन होणे गरजेचं आहे. पण रिअप्लिकेशन करताना तुमची स्किन आधी तुम्ही ड्राय करून घ्या आणि त्यानंतर सनस्क्रीन रिअप्लाय करा. नंतरची महत्त्वाची प्रिकॉशन आहे की मॉइश्चरायझेशन. तुम्ही तुमच्या स्किनचं मॉइश्चर मेंटेन करा. तुम्ही पाण्यात उतरण्यापूर्वी जर हलकं मॉइश्चरायझर किंवा कोकोनट ऑइल तुमच्या स्किनवरती अप्लाय केलं तर क्लोरीनमुळे तुमची स्किन जास्त प्रमाणात डॅमेज होणार नाही. नंतरची महत्त्वाची प्रिकॉशन ही की तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी तुमची स्किन ही प्री वेट करून घ्या किंवा एक शॉवर घ्या, जेणेकरून तुमच्या स्किनमध्ये जे क्लोरीन असते ते खूप जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब होणार नाही आणि तुमची स्किन ड्राय होण्यापासून वाचेल. महत्त्वाची प्रिकॉशन म्हणजे तुम्ही क्लोरीन मध्ये जेव्हा जात असता तेव्हा ते क्लोरीन तुमच्या स्किनमध्ये, जर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर ते ॲब्झॉर्ब होत असतं आणि त्यामुळे तुमच्या स्किनचं जे मॉइश्चर असतं, ऑइल असतं, ते कमी होत असतं आणि अशामुळे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे फंगल इन्फेक्शन्स किंवा तुमच्या स्किनच्या अदर डिसीजेससुद्धा होण्याचे बरेचसे चान्सेस असतात. आणि त्यानंतरची महत्त्वाची प्रिकॉशन म्हणजे आफ्टर स्विमिंग काय प्रिकॉशन आपण घ्यायला पाहिजे. तर स्विमिंगच्या पाण्याच्या बाहेर आल्या तुम्ही लगेच तुमचं बॉडीला वॉश करायला पाहिजे, एक जेंटल क्लिन्झरचा वापर करायला पाहिजे, मॉइश्चरायझरचा वापर किंवा एखादा सूदिंग एजंट जो असतो जसं की ॲलोवेरा झाले किंवा एक माइल्ड मॉइश्चरायझर असते, हे लगेच रिअप्लाय करायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या स्किनचं मॉइश्चर लॉक होईल. अशा प्रकारे हे छोटे छोटे प्रिकॉशन्स घेऊन तुम्ही स्विमिंगचा आनंद मिळवू शकता. म्हणून टॅनिंग किंवा डिहायड्रेशन किंवा तुमच्या स्किनच्या सेन्सिटिव्हिटीला न घाबरता आणि हे जर प्रिकॉशन तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही स्विमिंगचा नक्कीच आनंद घेऊ शकाल आणि तुमच्या हेल्दी स्किनला सुद्धा एन्जॉय करू शकाल.